पाहुयात पुढची बातमी। किशोरी पेडणेकरांच्या एका वक्तव्यानं सध्या वाद पेटलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांवर मनाच्या श्लोकांचा प्रभाव होता असं वक्तव्य पेडणेकरांनी केलं। इतकंच नाही तर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पाहुयात। मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांच्या याच वक्तव्यावरून सध्या वादंग सुरू आहे। मुंबई मनपा शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करा असा प्रस्ताव पेडणेकरांनी दिलाय। इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांवर मनाच्या श्लोकांचा प्रभाव होता असा दावाही पेडणेकरांनी केलाय। 9 एप्रिलला सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणार आहे, मात्र त्याआधीच वादाला सुरुवात झाली आहे। पेडणेकरांनी कुठल्या पुस्तकातून हे संशोधन केलं याचा खुलासा करावा अशी मागणी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवत आहे, अधिकार दाखवत आहेत। आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळालेले आहेत। फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा। वक्तव्यावरून वाद निर्माण होताच किशोरी पेडणेकरांनी माफी मागितली आहे। माझा उद्देश वेगळा होता, पण कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। त्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलंय। कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असली तर मी माफी मागते, पण माझा उद्देशच वेगळा होता की चांगला नागरिक, मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतर त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। दरम्यान मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक शिकवावेत, त्याची सक्ती करावी। इतकंच नाही तर जो इतिहास आम्ही वाचलाय त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हेच होते असाही दावा पेडणेकरांनी केलाय। ज्या इतिहासाला आम्हाला शिकताना सांगितलं गेलेलं आहे आणि आमच्या मनावर तो जो पगडा बसलाय तर आम्ही असंच म्हणणार, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु होते। पालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल। महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी आहे तर आमच्या मुंबईतल्या सर्व शाळांमध्ये हा मनाच्या श्लोकाचा 15-20 मिनिटाचा जो पिरियड आहे तो घ्यावा आणि त्या शिकवावा। उच्चार चांगले होतात, स्मरणशक्ती वाढते। पेडणेकरांच्या या प्रस्तावाचं भाजप आणि मनसेनं समर्थन केलंय। कुणी कितीही विरोध करू द्या, राष्ट्रप्रथम हे धोरण ठेवून शिक्षण खात्यानं निर्णय घ्यावा हीच भाजपची भूमिका असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। तर उच्चार स्पष्ट होण्यासाठी मनाचे श्लोक घेतल्यास त्यात गैर का असा सवाल मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला। भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की राष्ट्रप्रथम हे धोरण ठेवून इथलं शिक्षण खात्याने काम केलं पाहिजे। राष्ट्रप्रथम या नयाने ज्या काही गोष्टी येतील त्या शिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आता किशोरीताई पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे, तो प्रस्ताव महापालिकेमध्ये येईल, महापालिकेमध्ये त्यावर सविस्तर चर्चा होईल। परंतु या प्रकरणामध्ये राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र विचाराला स्थान देण्याचं काम शिक्षणामध्ये निश्चितपणे केलं जाईल। MIMनी कितीही विरोध करू द्या त्याचा काहीही फरक पडणार नाही। श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही शाळेत असताना
कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे. त्याच्यामागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी. हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे. किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. बाबासाहेब आंबेडकरांवर मनाच्या श्लोकांचा प्रभाव होता असा दावा त्यांनी केलाय. इतिहास हा तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे सांगितला जाणं अपेक्षित आहे. ऐतिहासिक दावे करताना अभ्यासपूर्वक माहिती देणं अपेक्षित आहे, कारण इतिहासाची मोडतोड एका सक्षम समाजासाठी घातक ठरत असते. त्यामुळे राजकीय वर्तुळातील मंडळींनी सुद्धा काळजी घ्यावी हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.